कामोठ्यात शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती उत्साहात साजरी. रामदास गोवारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली. सुनील गोवारी यांची प्रमुख उपस्थिती. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीचे औचित्य साधून कामोठे येथे शिवसेना शाखेसमोर भव्य अभिवादन सोहळा संपन्न झाला. बाळासाहेब ठाकरे अमर रहे आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. रामदास गोवारी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे स्थानिक नेते रामदास गोवारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून कामोठे शिवसेना शाखेला आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी रामदास गोवारी यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. जय महाराष्ट्र. साहेबांच्या आशीर्वादाने, कारण साहेबांची इच्छा होती का कामोठ्यातून झिरो फोडले पाहिजे असं जिल्हा प्रमुखाचा आदेश आणि वरून पक्षप्रमुखाचा आदेश आल्याप्रमाणे तमाम शिवसैनिकांनी कामोठ्याच्या मतदार बंधूंनी आमच्या बाजूने चांगला कौल दिलेला आहे. हा कौल मतदारांचा नसून आमच्या कामगारां म्हणजे कामाचं पण पावती आहे. कारण मतदारांपर्यंत जेव्हा आम्ही पोहोचलो कामं करण्यासाठी तेव्हा मतदारांनी आम्हाला निवडून दिलेले आहेत. म्हणून मतदारांना मी पहिल्यापासून अनुमोदन देतो, अभिनंदन करतो त्यांचं की तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे मतदान करून आमचे कामोठ्यातून 3 नगरसेवक मशाले चिन्हावर निवडून दिलेले आहेत. हे कार्य हे शिवसेनेचे आहे. कारण शिवसेनेच्या पाडलेला बालकडू जो आम्हाला बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% राजकारण याच्याबरोबर आम्ही जे कार्य केलं ते कार्याची आम्हाला पोचपावती आता दिलेली आहे. पण इथलं आम्ही मतदार बांधून सांगू इच्छितो की आम्ही जे तुम्हाला आता वचनं दिलेले आहेत का तुमचे रस्त्याचे प्रॉब्लेम, पाण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा लाईटचे प्रॉब्लेम असतील किंवा काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे माझे नगरसेवक आणि मी शहर प्रमुख या नात्याने तुम्हाला वचनबद्ध आहे का तुमची ही कामाची पोचपावती तुम्हाला आम्ही पूर्ण करण्यात यशस्वीपणे काम पूर्ण करू. आम्ही बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर असं अनेक विविध कार्यक्रम आपण राबवलेले आहेत आणि सुनील भाऊ गोवारी यांनी जनतेचा अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. त्याच अनुषंगाने आपला या ठिकाणी विजय झालेला आहे. जनतेकडून नक्की जनतेचे कशा प्रकारे आभार मानाल? जनतेचे आभार मानू तेवढे कमीच आहे. कारण जनतेने हा दिलेला कौल आहे हा आमच्या शिवसेनेसाठी मोठा यश आहे. आणि या इथल्या राहणाऱ्या तमाम नागरिकांना आम्ही हे सांगू इच्छितो की जी काही तुमचे प्रॉब्लेम असतील आता आमच्या शाखेतून मध्ये सोडवले जातील. स्वतः माझा ऑफिस आहे सेक्टर 10मध्ये, तिथे तुमचे काय प्रश्न असेल सोडवल्या. सुनील भाऊंचा ऑफिस आहे सेक्टर 16मध्ये, तिथे या. आणि माझ्या शिवसेनेमध्ये तत्पर आहेत, त्यांचे नंबर तुमच्याकडे आहेतच. कारण रोडचे प्रश्न असू द्या का पाण्याचे प्रश्न असू द्या, जिथे शिवसेना जाते ते प्रश्न पूर्ण सोडले जातात आणि ते सोडवण्याचा आम्ही यशस्वीपणे प्रयत्न करू. बघायला गेलं तर कामोठ्यामध्ये एक मोठा प्रश्न असा आहे की या ठिकाणी फायर ब्रिगेड नसल्याकारणाने या ठिकाणी अनेक वेळा दिवाळीच्या दिवशी आपण बघितलं असेल की कसा या ठिकाणी प्रकार घडला होता आगीचा. तर या ठिकाणी फायर ब्रिगेड नसल्याकारणाने नागरिकांची एक मागणी आहे की या ठिकाणी फायर ब्रिगेड बसवण्यात यावी. या प्रयत्नाला आपला कसा पाठिंबा असणार आहे? मी जनतेला सांगू इच्छितो की आग लागण्याच्या 15 दिवस अगोदर आम्ही कलंबली स्वतः जाऊन या प्रश्नासाठी एक लेटर दिलेला होता. पण तिथला जो ऑफिसर आहे त्यांनी सांगितलं की सध्या आमच्याकडे पूर्तता नाही, तुम्ही महानगरपालिकेत जाऊन तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी एक लेटर द्या. तेव्हा आम्ही लेटर दिला होता आणि साहेबांना हे सांगितलं होतं का जर तुम्हाला ह्या गोष्टी झाल्यानंतर जर काम करायचं असेल तर चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला आता 15 दिवस अगोदर लेटर देतो आहे का तर दिवाळी तोंडावर आलेली आहे. दिवाळी तोंडावर आल्या कारण तुम्ही 8 दिवस अगोदरच आम्हाला त्या जी काय असेल तुमची त्या सुविधा इथे पाठवू. आपण त्यांनी सांगितलं का आम्ही प्रयत्न करतो पण तुम्ही लेटर द्या. आम्ही लेटर दिल्यानंतर तिथल्या आयुक्तांनी त्यांच्या त्या अग्निशमन दलाचं जे पनवेलला ऑफिसर आहे त्यांना लेटर दिलं. पण त्या लेटरच्या अनुषंगाने ती 8 दिवस अगोदर काही गाडी आली नाही. ती गाडी जर 8 दिवस अगोदर येऊन जर उभी राहिली असती ही दुर्घटना आहे ना, ही टळली असती. पण याला ही महानगरपालिका पण दोषी आहे. कारण आम्ही शिवसेना जेव्हा लेटरबाजी करते ती शिवसेनेला माहीत असते का कुठला सण आहे, काय प्रॉब्लेम होणार आहे. कारण दिवाळीत फटाकेबाजी होते म्हणजे आग लागण्याची शक्यता असते. म्हणजे दुर्घटनेला जबाबदार तेवढीच पालिका पण आहे. पण यावेळेला आम्ही सांगू इच्छितो का वर्षाच्या आत अग्निशमन दलाचं ऑफिस इथे असेल आणि गाडी स्वतः उभी करणार आम्ही. हा शिवसैनिकांनी इथून त्यांना संदेश आहे.